तर बहुतेक असं मला वाटतं पणशीकरांना माझं पेटीवादन आवडलं असावं आणि त्यांनी विचारलं नाटकात काम करशील का. सकाळी आमची 7 ते 10 नेट प्रॅक्टिस असायचे. मग कॉलेजला गेलो तर म्हणजे त्यामुळे काही म्हणजे ते आपण नको बोलूया सगळ्यांसमोर. म्हणजे मी किती चांगली पेटी वाजवली हा भाग वेगळा आहे, परंतु माझ्या आयुष्यात माझ्यासाठी एक अशी आठवण झाली की मी भारतरत्न लता मंगेशकर यांच्याबरोबर एका रेकॉर्डिंगला पेटीची त्यांना साथ केली. त्या ज्या लेवलला परफेक्शनसाठी त्यांचा अट्टहास असो, मी तिथपर्यंत पोहोचेन की नाही. प्रेशर हे असतं आपल्यामुळे कुठे अरे यार ह्यानी कुठे विघ्नेश जोशीला घेतलं कार्यक्रमात, असं नाही झालं पाहिजे. त्यामुळे हे मी पॉझिटिव्हली घेतो. पु ल देशपांडेंचं एक फार छान असं वाक्य आहे की काही म्हणजे व्यक्तिमत्व ही जन्मताच मोठी असतात. काही जण मोठेपणा मिळवतात आणि काही जणांवर मोठेपणा लादला जातो. असं दिग्दर्शक कसं आहे ना, त्याच्यावर माझं काम बऱ्याच वेळा अवलंबून असतं. तुम्हाला थोर कलावंत व्हायचं असेल तर आधी तुम्हाला चोर कलावंत होता आलं पाहिजे. तू कुठलंही बेअरिंग घेऊ नकोस. म्हटलं म्हणजे तू जसा आहेस तसं हे कॅरेक्टर करायचं. म्हणजे एक हॅपी गो लकी किंवा एक साधेपणा असतो. म्हणजे मी साधा हा माझा अभिनय आहे, मी तसा काही नाही आहे. जरी गोव्याकडचा मराठी माणूस असला तरी किती करता नाही तो वगैरे असं काही लाऊड मुद्दाहून काही करायचं नाहीये. म्हटलं आजच्या कार्यक्रमाला आपल्याला जे प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत ते गोडबोले शहाणे आहेत आणि शहाणे गोडबोले आहेत. म्हणजे पणशीकर नेहमी म्हणायचे की माझ्यातला निर्माता विंगेत असतो. मी मंचावर गेलो की माझ्यातला नटच फक्त जागृत असतो, निर्माता विंगेत असतो. गाण्याचा कार्यक्रम आहे, निवेदनाच्या कार्यक्रमामध्ये गाणं नाही, ते आटोपशीर आणि परिणामकारक बोलता आलं पाहिजे. आपल्या निवेदनामुळे आता अरे बापरे हा किती वेळ बोलतोय असं जर का होत असेल तर ते तुमचं फेल्युअर आहे. हॅलो नमस्कार. रोलिंग स्कोप या चॅनलवर मी रुचा मोये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण एक हरवणारी अभिनेत्याला भेटणार आहोत आणि फक्त अभिनेता एवढीच ओळख नाही तर एक उत्तम निवेदक अशी सुद्धा या व्यक्तीची ओळख आहे. आणि एक प्रत्येक व्यक्तीचं असतं ना की मुलाखतीच्या आधी समोरच्याला कम्फर्ट झोन मध्ये नेणं आणि गप्पा मारूयात हे सांगणं, असा कम्फर्ट झोन तयार करणारा दादा विघ्नेश दादा आपल्यासोबत आहे. विघ्नेश जोशी, खूप खूप स्वागत दादा. धन्यवाद. धन्यवाद. तर आपण सुरुवात केली की अभिनेता म्हणून, तर त्याच्यामध्ये मना द वंडर बॉय आहे, रघुवीर आहे, धर्मवीर आहे, हिमालयाची सावली आहे, जुळून येती रेशीम गाठी आहेत आणि अशी अनेक नावं आहेत. तर या अभिनय क्षेत्रात पदार्पण करावं असं का वाटलं आणि कधी पदार्पण केलं? मी खरं सांगू का, म्हणजे मी जाणीवपूर्वक काही अभिनेता व्हायचं म्हणून प्रयत्न केले नाही. हे सगळं आपण म्हणतो ना कधी कधी बाय ऍक्सिडेंट होतं, तसं माझ्या बाबतीत झालेलं आहे. थोडीफार मला पेटी येते वाजवता, म्हणजे अगदी काही एक्सपर्ट असं नाही, पण त्यामुळे माझा इकडचा प्रवास सुरू झाला. म्हणजे त्याचं असं झालं की आमच्या सौभद्र नाटकाच्या तालमी दादरला चालायच्या आणि ज्ञानेश पेंढारकर, निलाक्षी पेंढारकर, विकास जोशी हे सगळे काम करायला आणि मी प्रॅक्टिससाठी म्हणून ऑर्गन वाजवायला तिथे जायचो. आम्हाला भालचंद्र पेंढारकर, रजनी जोशी वगैरे अशी सगळी मोठी मोठी कलावंत मंडळी शिकवायची. तर त्या नाटकात सौभद्रमध्ये विकास जोशी म्हणून जो कृष्णाची भूमिका करायचा तो त्याच वेळी नटवर्य प्रभाकर पंत पणशीकर यांच्या तोमिनोस मध्ये सुद्धा काम करायचा. आणि तो गायचा म्हणजे राधेश्याम महाराज यांच्या सीन मध्ये, आणि तो काम करायचा. अरविंद साने किंवा सुधीर दाते ही भूमिका करायचा. तर एकदा शिवाजी मंदिरच्या प्रयोगाला असं झालं, त्यांचा पेटीवाला येऊ शकत नव्हता. म्हणजे सुधीर दाते ही भूमिका करणारा माणूस म्हणजे नट ज्याला पेटी वाजवता येणं अपेक्षित आहे तो येऊ शकत नव्हता. तर त्यांनी विचारलं अरे पेटी वाजवायला येशील का आमच्या त्या प्रयोगामध्ये, कारण तिथे प्रभाकर पणशीकरांचा तो अजरामर सीन राधेश्याम महाराजांचा. तर म्हटलं येईन. तिथे गेलो शिवाजी मंदिरला, एक 5 मिनिटं रिहर्सल झाली. म्हणजे कुठली गाणी आहेत, 2 अभंग असायचे आणि मग पणशीकरांबरोबर ती साथ करायची. 20 मिनिटाचा तो प्रवेश. तर बहुतेक असं मला वाटतं पणशीकरांना माझं पेटीवादन आवडलं असावं आणि त्यांनी विचारलं नाटकात काम करशील का, आवडेल का तुला आमच्या तोमिनोस मध्ये काम करायला. तर म्हटलं प्रश्न माझ्या आवडण्याचा नाहीये, मला नटवर्य प्रभाकर पणशीकरांबरोबर काम करायला नक्कीच आवडेल. प्रश्न आहे प्रभाकर पणशीकरांना माझ्याबरोबर काम करायला आवडेल की नाही. म्हणजे गमतीचा भाग.
आणि तोपर्यंत मी आमच्या बदलापूरला गणेशोत्सवात एकांकिका एवढंच काम केलेलं. आणि त्यावेळी मी कॉलेजकडनं क्रिकेट खेळायचो. म्हणजे या क्षेत्राकडे यायच्या 5 वर्ष मी कॉलेजकडनं क्रिकेट खेळायचो. त्यामुळे कॉलेजचं एक वातावरण असतं ना, एकांकिका किंवा अशा वेगवेगळ्या स्पर्धा याच्यात मी कधीच नव्हतो. किंवा कॉलेजचं कुठलं वाङ्मय मंडळाचा कार्यक्रम असेल वगैरे याच्यात मी कधीच नसायचो. म्हणजे नेहमी ग्राउंडवर. हा, म्हणजे सकाळी आमची 7 ते 10 नेट प्रॅक्टिस असायची. मग कॉलेजला गेलो तर म्हणजे त्यामुळे काही म्हणजे ते आपण नको बोलूया सगळ्यांसमोर. त्यामुळे काय म्हणतो, अभिनयाशी असा काही फार संबंध नव्हता. पण सुरुवात झाली ही निर्विवादपणे नटश्रेष्ठ प्रभाकर पंत पणशीकर यांच्याकडे, जी माझ्या पेटी वादनामुळे मला संधी मिळाली. आणि मग तिथून मग अश्रूंची झाली फुले, वाऱ्यावरची वरात, बटाट्याची चाळ, अशी सगळी एकामागून म्हणतो ना एकामागून एक नाटकं मला मिळत गेली. म्हणजे पणशीकरांकडे काम करतो, थोडीफार पेटी वाजवतो म्हणून तिथला माझा एक मित्र दिनेश कोविंडे, जो आमच्याकडे विप्रदास ही भूमिका करायचा तो मी नवेजमध्ये, तो म्हणाला की सुप्रसिद्ध निर्माते मोहन वाघ पु ल देशपांडेंचं वाऱ्यावरची वरात करतायत, ही गोष्ट 1999 सालची, तर तुला आवडेल का? तर म्हटलं हो येईन. मग तिथे गेलो. अर्थात पणशीकरांना सांगूनच गेलो की असं असं आहे. तर मोठेपणा असं आहे की ते म्हणाले की आवर्जून जा, कारण आपल्याकडे तोमी नवेजला किंवा अश्रूंची झाली फुलेला तुला मर्यादित संधी आहे. म्हणजे आणि ही सगळी खूप जुनी नाटक आहेत. अर्थात वाऱ्यावरची वरात सुद्धा खूप जुनं नाटक, 63 की 65 साली आलेलं. परंतु काहीतरी एक नवी टीम उभी राहते. आणि मुख्य म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून त्या नाटकाचे असणार होते. त्यामुळे एक वेगळं आपण म्हणून दालन, आपल्याला जरी अभिनय क्षेत्रातलं तरी वेगळा काहीतरी प्रवास सुरू होतो. आणि मग तिथूनच बटाट्याची चाळ मला नाटक मिळालं, कारण त्यामध्ये 28-30 मिनिटं जी संगीतिका असायची त्याला मी ऑर्गन वाजवायचो. मग त्याला छोटे आचार्य बाबा बर्वे भूमिका, आणि ते करता करताच कधीतरी 2 एपिसोडचं कुठे काम केलं म्हणजे दैनंदिन मालिकांमध्ये. असं करता करता ते अभिनयाचा प्रवास हा सुरू झाला. तो आज सगळ्यात हिमालयाची सावली नाटक आम्ही 5 वर्षापूर्वी येईल, म्हणजे आता पुन्हा आम्ही नव्याने ते करतोय नाटक. तिथपर्यंत सुरू आहे हा प्रवास. आता ऑर्गन पेटी हा सगळा विषय निघाला म्हणून मी एक फोटो बघितला पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि लता दीदींसोबत. ती आठवण काय आहे? हा, मोहन वाघांचं एक नाटक आलं होतं, प्रल मयेकर यांनी लिहिलेलं, शतजन्म शोधिताना. आणि त्यामध्ये मी आणि माझी बायको, म्हणजे मी ऑर्गनच्या साथीला, माझी बायको कल्याणी जोशी ती भूमिका करायची. अमोल बावडेकर, शिवानंद पाटील अशी सगळी खूप छान टीम होती, प्रमोद पवार वगैरे. आणि त्या नाटकाचं संगीत हे भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेलं होतं. आणि त्यामध्ये म्हणजे आपण काय म्हणूया, बॅकग्राऊंड म्युझिक म्हणा किंवा ब्लॅकआउटमध्ये लता दिदींच्या आवाजामध्ये सगळ्या बंदिशी होत्या. म्हणजे यमन काय असेल, भीमपलास असेल, दरबारी असेल. आणि ते रेकॉर्डिंग आम्ही केलं होतं. तर त्यावेळी नाटकाला मी ऑर्गन वाजवायला होतो. आणि रेकॉर्डिंगच्या वेळी खरं तर अनिल मोहिले साहेब येणार होते रेकॉर्डिंगला, म्हणजे कारण ते त्यांचे खूप वर्षापासूनचे त्यांचे ते साथीदार. पण काहीतरी अडचण झाली आणि मोहिले साहेब येऊ शकले नाहीत. तर मला पंडितजींनी सांगितलं की आता ह्या बंदिशी आपण गेले महिनाभर तालीम करतोय, तर तुला माहितीच आहेत म्हणजे, आणि या काही अशा 5-5 मिनिटाच्या नाही आहेत. फक्त बंदिश म्हणायला किती, एक 40 सेकंद, 1 मिनिट इतक्याच त्या वेळेच्या बंदिशी रेकॉर्ड होणार होत्या. तर मग मी तिथे पुन्हा लता दीदींबरोबर रिहर्सल करायचो, कारण एक प्रेशर असतं ना, ऍक्च्युअली प्रेशर आहे या गोष्टींचं. लता मंगेशकर म्हटल्यावर सर्वसाधारण रसिकांच्या मनात काय होतं हे आपल्याला माहिती आहे, आणि आपण त्यांच्याबरोबर पेटी वाजवायची. म्हणजे खरं तर हा आगाऊपणा, परंतु ते त्यांनी काय म्हणतो आपण 2 बंदिशींची प्रॅक्टिस झाली की त्या रेकॉर्ड करायच्या. मग पुन्हा 2 बंदिशींची प्रॅक्टिस, आणि वास्तविक त्या लता मंगेशकर आहेत. माझी पेटी अशी किती ऐकू जाणार आहे, म्हणजे त्या म्युझिक जेव्हा ती बंदिश ब्लॅकआउट मध्ये ऐकवली जाईल त्यावेळेला. पण त्याही त्याची माझ्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायच्या. म्हणजे हे असं आहे, ते तसंच वाजलं पाहिजे, आता आपण रेकॉर्ड करू. आणि ते एक आपल्या आयुष्यात देव आपल्याला काहीतरी सोनेरी क्षण देऊन जातो असं मला वाटतं. म्हणजे मी किती चांगली पेटी वाजवली हा भाग वेगळा आहे, परंतु माझ्या आयुष्यात माझ्यासाठी एक अशी आठवण झाली की मी भारतरत्न लता मंगेशकर यांच्याबरोबर एका रेकॉर्डिंगला पेटीची त्यांना साथ केली. तर आपल्यासाठी अनमोल असे क्षण असतात. म्हणजे देव आपल्यावर काहीतरी मेहरबान होतो, वरद हस्त तो मोठा.
पण काय होतं की जेव्हा म्हणजे असे मोठे कलाकार, अशी मोठी मंडळी असतात ना, तेव्हा आपोआपच आपल्याला काहीतरी एक प्रेशर क्रिएट होतं. म्हणजे माझा एक अनुभव होता की पंडितजींची कार्यशाळा होती आणि त्या कार्यशाळेला त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना समोर बसवलं आणि नंतर म्हणे की ज्यांना गायचं आहे ना त्यांनी स्टेजवर या. मी स्टेजवर गेले आणि त्यांनी समोरच्याच 3 विद्यार्थ्यांना गायला लावलं. तोपर्यंत माझ्यातलं इतके म्हणजे भीती इतकी जागृत झाली आणि पेशन्स माझे असे संपले. हळूहळू हळूहळू मागे 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 सरकत, हा तू पुढे जा मी मागे सरकते, हा तू पुढे जा मी मागे सरकते होतं ना आपलं असं. आणि मी अगदी शांतपणे मागे जाऊन बसले. सगळ्यांची गाणी झाली. मग शेवटी परत पंडितजींनी विचारलं की अजून कोणाला इच्छा आहे का. म्हणजे मन म्हणत होतं की हात वर कर, पण असं नाही नाही. परत पंडितजींसमोर एक जरी स्वर चुकला तर काय. शेवटपर्यंत मी गायलं नाही भीतीमुळे. तर हे त्यांच्यासोबत असणारं प्रेशर आहे. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे मी शाळेत असताना जेव्हा पंडितजींचे लाईव्ह कार्यक्रम सतत ऐकायचे किंवा अजूनही जाते त्या कार्यक्रमांना, तर तेव्हा फक्त ऑटोग्राफ घ्यायला जाताना सुद्धा माझे हात असे 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 होत होते. आणि तू दादा एवढ्या लोकांसोबत काम केलंस, तर तेव्हा तुला प्रेशर येतं काय आणि किंवा त्या प्रेशरमुळे कुठे कामावर इम्पॅक्ट होतं का. कारण काही वेळेस प्रेशर आल्यावर खूप चांगलं काम पण होतं. अगदी खरं सांगू का, म्हणजे ऐकणाऱ्यांना सुद्धा हा कदाचित आगाऊपणा वाटेल, माझ्यावर नाही प्रेशर येत. म्हणजे प्रेशर सुद्धा आपण म्हणतो ना की भीती नाही, कधी कधी सकारात्मक सुद्धा असते आणि कधी कधी ती नकारात्मक होते. आता विचार कर ना, अशी काय मोठी मी पेटी वाजवत असेल, पण लता मंगेशकरांबरोबर पेटी वाजवायची म्हटल्यावर कोणालाही एक दडपण आलं असतं. माझ्यावर दडपण काय होतं की मी त्या ज्या लेवलला परफेक्शनसाठी त्यांचा अट्टाहास असो, मी तिथपर्यंत पोहोचेन की नाही. प्रेशर हे असतं. पेटी वाजवणं आता काय बंदिश असेल नाही या करो पार, ते काय 2दा आपण ऐकली किंवा 2दा एकदा वाजून बघितलं आपण, बसवली की मग ते आपण रिप्रोड्यूस करूच शकतो. म्हणजे त्याचं प्रेशर नसतं. पण आपल्याकडनं त्यांच्या तोडीचं होईल की नाही, चूक त्या रेकॉर्डिंगला तर नव्हती किंवा असंही कोणाबरोबर काम करणार. कारण शेवटी मला असं वाटतं, आपण जेव्हा स्टेजवर बसून कार्यक्रम करत असतो, कुठलाही म्हणजे नाटक असेल किंवा गाण्याचा कार्यक्रम किंवा निवेदन, तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये काही ना काहीतरी आपली चूक होतेच कुठल्याही कलावंताची. म्हणजे थोडंसं ते काय असतं, आपण अनुभवातनं एवढं असतं आपल्याकडे, काय म्हणतो मास्टरी आलेली असते की आपण ती चूक आपोआप झाकू शकतो, ती लोकांपर्यंत पोचत नाहीत. त्यामुळे माझ्यावर असं प्रेशर कधी येत नाही. पण प्रेशर वेगळं असतं की आपण अगदी काय म्हणूयात त्यांच्या तोडीस तोड नसू, पण आपल्यामुळे कुठे अरे यार ह्यानी कुठे विघ्नेश जोशीला घेतलं कार्यक्रमात, असं नाही झालं पाहिजे. त्यामुळे हे मी पॉझिटिव्हली घेतो की नाही आता आपण हे करायचं नाही, आता आपण थोडा अभ्यास वाढवला पाहिजे, आपण रियाज वाढवला पाहिजे. त्यामुळे म्हणजे प्रेशरपेक्षा सुद्धा मी ना प्लेजर म्हणतो ते. प्रेशर घेण्यापेक्षा ते प्लेजर मला असतं की अरे वा, मला म्हणजे आम्ही पुण्यातच एक कार्यक्रम केला होता, म्हणजे संत साहित्यावर कार्यक्रम होता आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर सुद्धा निरूपण करणार होते. आणि मला वाटतं सावनी रवींद्र आणि अजून कोणतरी गायला होते, आत्ता लक्षात नाही झालं, 5-6 वर्ष. आणि मला पण त्यांनी सांगितलं होतं निवेदन. तर मी त्यांना नमस्कार केला, म्हटलं मी थोडासा अभ्यास करून आलोय, तुमचा प्रचंड अभ्यास आहे याची मला पूर्ण कल्पना आहे, पण माझ्या दृष्टीने जो काय मी थोडासा अभ्यास केलाय तो जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे मी मांडण्याचा प्रयत्न करेन. तर त्यांनी मला इतकं, आपण म्हणतो ना, अहो काय नाही तुमचा जो अभ्यास असेल, तुम्हाला जे छान काय सादर करावं असं वाटेल ते तुम्ही करा. पण आणि त्यांच्याकडे काय म्हणजे ते धबधबा आहेत, ते एकदा संत ज्ञानेश्वरांवर बोलायला लागले की म्हणजे आपण फक्त असं बसून त्यांच्याकडे ऐकायचं, म्हणजे आपण काही बोलायचं नाही. पण तरी देखील निवेदक म्हणून तुम्ही जेव्हा बसता तेव्हा तुम्ही असं करू शकत नाही, आता पंडितजींचं बोलणं झालं आता तू अभंग म्हण, असं होत नाही. आपल्याला काहीतरी बोलावं लागतं. मग त्याच्यात थोडं निवेदन आपण आपल्या परीने जेवढं चांगलं करता येईल तेवढं करायचं. आणि ते मी आनंदाने केलं आणि त्यांना ते आवडलं. म्हणजे कार्यक्रम झाल्यावर ते म्हणाले की अभ्यास तुम्हाला वाढवायला लागेल, पण हा जो अभ्यास आहे हाही काही कमी नाही म्हणाले, हे तुम्ही छान करताय. आणि त्यांचं एक फार छान, म्हणजे मला असं आवडतं, ते स्टेजवर हा कलाकार छोटा आहे, हा कलाकार मोठा आहे असं ते कधी हे नाही करत. ते स्टेजवर त्यांच्यासाठी सगळे कलाकार त्यावेळी सगळे कलाकार असतात. बरोबर. त्यांच्या दृष्टीने मी म्हणजे वयाने, अनुभवाने, ज्ञानाने, सगळ्याच बाबतीत प्रतिभेने आपण कुठे पोहोचणार आहोत म्हणजे. पण त्यांनी असं दाखवलं नाही. मी 2-3 कार्यक्रम केले त्यांच्याबरोबर. म्हणजे एक कार्यक्रम आम्ही असा केला मुलुंडला,
शिवकल्याण राजा म्हणजे बाबासाहेब पुरंदरे होते आणि पंडितजी होते. आणि मला त्यामध्ये नुसतं निवेदन होतं, म्हणजे त्या दोघांच्या कार्यक्रमात काही मला बोलायचं नव्हतं. पण आल्यावर त्याने मला विचारलं की तुम्ही काय काय बोलणार आहात. म्हटलं अहो पंडितजी, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हा विषय तुम्ही आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्यात मी मध्ये काय बोलणार आहे. मी फक्त आपण एक समारंभ असतो ना, काय यांचं स्वागत हे करतील ते. तर ते म्हणाले असं करू नका, काहीतरी या अनुषंगाने काहीतरी 4 वाक्य तुमची अशी काहीतरी आली पाहिजेत किंवा एखादा प्रसंग काहीतरी तुम्हाला जोडता आला पाहिजे. मग मी थोडंसं तात्यासाहेबांचा रेफरन्स घेऊन की वेडात मराठी वीर दवडले 7, अशा आहे की आपल्याला फक्त प्रतापराव गुजर माहिती आहे, बाकीचे 6 किंवा बाजीप्रभूंच्या तो जो प्रसंग आहे म्हणजे आपली पावनखिंड सरणार कधीरण, मग असं ते थोडंसं काय म्हणतो, तात्यासाहेबांचा एक थोडासा आत्ता आठवत नाही नक्की काय बोललो, पण असा एक छोटासा असा रेफरन्स दिला आणि मग आता सूत्र मी यांच्याकडे देतो असं सांगितलं. मग कार्यक्रम झाला म्हणजे असं थोडंसं काही का होईना, पण आपल्याला त्या ज्या विषयाचा कार्यक्रम आहे त्या विषयाशी काहीतरी तुम्हाला 1 मिनिट 1.5 मिनिट तुम्हाला बोलता आलं पाहिजे. तर हे काम सोपं म्हणाले, यांचा सत्कार हे करतील, त्यांचा सत्कार हे करतील, आणि आता मी पंडितजीने विनंती करतो की त्यांनी कार्यक्रम सुरू करावा. म्हणजे हेही कठीणच असतं, पण यामध्ये काही निवेदकाची खूप मोठी कामगिरी आहे असं काही नसतं. म्हणाले ते सवयीने या गोष्टी तुम्हाला येतातच, पण काहीतरी तुम्हाला ज्याला इनपुट म्हणतो तो तुम्हाला देता आला पाहिजे, किती मोठा कलावंत तुमच्या बाजूला असला तरी. करेक्ट. पण ही खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण त्याच्याशिवाय ना संवाद होत नाही प्रेक्षकांमध्ये, किंवा निवेदक आणि प्रेक्षक हा संवादच त्याच्याशिवाय होत नाही. दादा, परत आपण अभिनयाकडे येऊयात. एखादी भूमिका आत्मसात करणं असतं आपण म्हणतो, तर कशा पद्धतीने ती आत्मसात केली जाते? पु ल देशपांडेंचं एक फार छान असं वाक्य आहे की काही म्हणजे व्यक्तिमत्व ही जन्मताच मोठी असतात, काही जण मोठेपणा मिळवतात आणि काही जणांवर मोठेपणा लादला जातो, असा की हा माणूस असं म्हणजे ते त्यांनी गमतीने हे केलं होतं. तसं मला असं वाटतं ना की मी हाडाचा नट नाही, मी हे अगदी प्रामाणिकपणे सांगतो. म्हणजे काही जणांना त्या पहिल्या वाचनातच ती भूमिका दिसायला लागते. माझं असं काही होत नाही, अगदी प्रामाणिकपणे सांगतो. मला ना दिग्दर्शक कसा आहे ना त्याच्यावर माझं काम बऱ्याच वेळा अवलंबून असतं. दिग्दर्शकांनी मला एक थोडासा आपण म्हणतो ना टेकू देणं, आपण मराठीत म्हणतो की थोडंसं हा चल पुढे असं केलं की मग मला एक 15-20 दिवसाच्या तालमीनंतर मग जरा थोडंसं हे असं करून बघू, हे असं करून बघू, असं काहीतरी दिसायला लागतं. म्हणजे आता मगाशी तू हिमालयाची सावली नाटकाचा विषय निघाला, आम्ही जेव्हा पहिल्यांदा वाचलं बोरिवलीच्या थिएटरला, आणि दिग्दर्शक राजेश देशपांडे, तर त्यांनी मला सांगितलं होतं पहिले 15 दिवस कोणीच काही अमुक एक बेरिंग पकडा वगैरे असं काही करू नका. आधी प्राध्यापक वसंत कानेटकरांची भाषा समजून घ्या, ती बोलायची कशी, त्यातली वजनं कशी आहेत, ह्रस्व दीर्घ स्वल्पविराम हे सगळं आधी समजून घ्या, कारण हे भाषेचं नाटक आहे. हातवारे करणं हा काही अभिनय नाहीये, आधी ते समजून घ्या आणि मग आपण ठरवू की कोणाला आपण म्हणतो ना हे लकब असते ते कोणी घ्यायची, काय करायचे ते. तर त्या तातोबा काशीकर भूमिकेसाठी माझे मराठी भाषेतले गुरु कविवर्य प्रमोद जोशी यांची लकब मी चोरली होती. त्यांना बोलताना होय तर म्हणायची सवय आहे, कोकणातले होय तर, म्हणजे ते काय असं आता मी होय तर म्हणणार आहे असं म्हणून म्हणत नाही, सहज आपण बोलताना होय तर तसं ते मी घेतलं होतं. आणि ते मी राजेश देशपांडे, मुळात तो पण कोकणातला आहे, पाचलचा आहे तो, राजापूरचा, थोडाला रे हे तू ठेव, म्हणजे हळूहळू असं ते होत जातं. मग तो डावा हात मी असा ठेवला होता असा, म्हणजे ती एक लकब झाली त्या भूमिकेची. तसं अश्रूंची झाली फुले नाटकामध्ये तात्या आरोळे ही भूमिका मी करायचो, तर त्याच्यात मी काही माझा मेंदू वापरला नव्हता. मी ज्यांचं बघून ती भूमिका बसवली, म्हणजे जुन्या काळातले नट आहेत, म्हणजे अप्पा गजमल आता नाही येते, तर त्यांनी जशी भूमिका केली होती मी तशीच्या तशी कॉपी करायचा प्रयत्न केला. म्हणजे भारतरत्न स्वरभास्कर भीमसेन जोशी यांचं एक फार छान वाक्य आहे, ते नेहमी म्हणजे गमतीने असतात, ते नेहमी असं म्हणायचे की तुम्हाला थोर कलावंत व्हायचं असेल तर आधी तुम्हाला चोर कलावंत होता आलं पाहिजे. म्हणजे चोर कलावंत म्हणजे काय तर निरीक्षण. चोर म्हणजे ऍक्च्युअल चोरी म्हणतो अशी चोरी नाही, की याच्यातलं आपण काय करू शकतो, यातलं आपण काय करू शकतो असं. तर त्या तातोबा काशीकरसाठी ते बेअरिंग घेतलं होतं.
बेचकीमध्ये चिन्मय मांडलेकरच्या परवानगीने किंवा त्यांनीच मला ते बसवून दिलं होतं की शांत माणूस आहे, तुझ्यावर तू एक खूप सभ्य छान असा माणूस सातत्याने वाटत राहायला पाहिजेस, सहानुभूती ती निर्माण झाली पाहिजे. आणि अगदी शेवटचा जिथे एकदम विरुद्ध तो दिसतो तिथे फक्त आवाज चढवणं किंवा तिथे तू खलनायक आहेस हे दिसणं, पण तू खलनायक आहेस म्हणून मग वेडेवाकडे तोंड वगैरे करणं वगैरे असं काहीतरी हसणं चरणं असं काय नाही. शांत. आणि जी माणसं ना म्हणजे क्रुएल म्हणतो ना अशी असतात, ती शांत असतात. ते उगाच मी क्रुएल वगैरे असं दाखवायला गेलं नाही. तर त्या बेचकीची भूमिका मी तशी केली होती. तर मला असं वाटतं मी अभ्यास करण्यापेक्षा सुद्धा ना तालमीत दिग्दर्शक लेखक किंवा आपल्या काय म्हणूया बाजूची जी कलावंत मंडळी असतात असं जे आपापसात चर्चा होते किंवा आपण चहाचा ब्रेक असतो त्यावेळी काहीतरी अरे हे जरा करून बघ, हे मस्त वाटलं तुझं त्यावेळी केलेलं, मग ते जरा घोटून घ्यायचं, त्याची प्रॅक्टिस करायची, अशा त्या मी भूमिका करतो. म्हणजे आता जुळून येतीचा रेफरन्स निघाला तर आमचे लेखक विवेक आपटे होते आणि दिग्दर्शक हेमंत देवधर. तर त्यांनी मला एकदम सोपं सांगितलं होतं, तू कुठलंही बेअरिंग घेऊ नकोस. म्हटलं म्हणजे तू जसा आहेस तसं हे कॅरेक्टर करायचं आपल्याला. म्हणजे एक हॅपी गो लकी किंवा एक साधेपणा असतो. म्हणजे मी साधा हा माझा अभिनय आहे, मी तसा काही नाहीये. पण त्यांनी काय थोडक्यात सांगितलं होतं, तू कुठलंही बेअरिंग काही घेऊ नकोस. जसं आज आत्ता मी जसा बोलतोय साधारण एवढंच. फक्त आपण म्हणतो ना की अभिनय हे मुद्दामून करावं लागतो ना, जरी कला असेल ते एक थोडंसं मुद्दामून करण्याचं जे असतं तेवढंच फक्त त्या भूमिकेमध्ये ठेव. जसं मी भूमिका करायला चुकलो म्हणून माझी भूमिका वाढली. वादळवाट मधला श्री कल्याणी म्हणजे आमचे लेखक अभय परांजपे आणि दिग्दर्शक मंदार देवस्थळी, म्हणजे पहिले 2-3 सीन असे झाले की ते कॅरेक्टर स्क्रीनवर दिसताना सकारात्मक दिसायला लागलं, त्यामुळे ते तसं आलं. पण ते मुळात खरं अभय परांजपे यांनी मला सांगितलं होतं की तो खरा थोडासा ग्रे कडे झुकणारा असा तो रोल होता. पण तो आम्हाला करताना वाटलं की नाही की हे असं असेल, हे असं असेल, मग असाच राहू दे, असं ते झालं. त्यामुळे मी हाडाचा नट नसल्यामुळे अगदी पटकन सांगायचं तर दिग्दर्शक जे बसवून देईल ते मात्र मी प्रामाणिकपणे, आपण प्रामाणिक लाकूड तोडे पुढे मी प्रामाणिकपणे करतो. म्हणजे मला एक वाक्य याच्यातलं मी लगेच उचलले की चोर कलावंत म्हणून मी तुझ्यातलं काय उचलेन. तर कधी मला नाटकाची कुठेही संधी मिळाली, दिग्दर्शक जे म्हणेल तेवढंच ऐकायचं बास सध्या तरी, कारण आपला अनुभव त्याच्यामध्ये जास्त नाही. आणि कधी कधी सांगू का, म्हणजे आपण जर का देव प्रत्येकाला काहीतरी देणगी देत असतो ना, म्हणजे आता थोडंसं गाणं मला कळतं पण मी म्हणजे काही गायक नव्हे ना, तसं मला अभिनयातलं थोडंसं कळतं. पण मला हे कळतं की मला अभिनयातलं थोडंसंच कळतंय, हे मला जास्ती कळतंय. त्यामुळे मी ना दिग्दर्शक सांगेल त्या साच्यात बसणं जास्ती पसंत करतो. आणि मग ते एकदा बसवून दिलं काम की ते सातत्याने करत राहणं, त्याच्यात माझा हातखंडा असावा असं मला वाटतं. पण तो फार प्रामाणिकपणा आहे दादा तुझ्यातला, म्हणजे जेन्युअनली हा प्रामाणिकपणा. हा, पण मी खरंच सांगतो ना की मी आता जे काही मी माझी 10-12 नाटकं झाली असतील. म्हणजे आम्ही आता वाऱ्यावरची वरात आधी जे बसवलं होतं ते चंद्रकांत कुलकर्णी यांनी बसवलं होतं. त्यावेळी मी देसाई मास्तर आणि मग काही अशा हे झाल्या घटना की काही कलावंत येऊ शकले नाहीत म्हणून आयत्या वेळेला मला नाशिकच्या प्रयोगाला कडवेकर ही भूमिका करायला लागली. पण त्यावेळी माझ्यासमोर 1.5 महिना आम्ही तालीम केली होती, त्यामुळे माझ्या पाठीचे तो अनुभव होता. तालमीत सगळं कळलेलं असतं, सगळं नाटक पाठ होतं. आणि मी त्यागराज खाडीलकरचे 52 प्रयोग बघितले होते. तो बाजूलाच कडवेकर म्हणून काम करायचा, मी देसाई मास्तर म्हणून पेटी वाजायचो. त्यामुळे मला त्यात म्हणजे मेंदू काही लावायला लागलेलं नाही, मला फक्त जे बसवलेलं होतं ते करायचं होतं. पण तेच वाऱ्यावरची वरात जेव्हा श्रीकांत मोघे काकांनी बसवलं आता 10 वर्षांपूर्वी, मग त्यावेळी आम्ही सगळं त्यांनी जे बसवून दिलं ते केलं. त्यामुळे मग त्यावेळी मी नाही हे डोक्यात विचार, अहो काका ते 99 साली चंद्रकांत कुलकर्णीने हे आम्हाला असं बसवलं होतं, त्यावेळी बसवलं ना, मग आता हे बसवत आहेत ना, मग आता आहे. त्यामुळे ते मी दिग्दर्शकाचा नट आहे. नाही, पण हा प्रामाणिकपणा फार महत्वाचा आहे, कारण हल्ली याच क्षेत्रामध्ये असे अनेक लोक आहेत की थोडासा अनुभव असतो, अगदीच थोडासा, पण मग त्या बळावर इतक्या काय गोष्टी सांगितल्या जातात की तो प्रामाणिकपणा वगैरे सगळं बाजूला राहतं आणि त्यातून तो अभिनय खुलत. आता तुला अजून एक आठवण सांगतो. आठवण म्हणजे
तू आता म्हणालेस ना की भूमिकेचा अभ्यास, आत्ता मी एक ना हिंदी वेबसिरीज केली आहे गुन्हा नावाची. त्यामध्ये मी म्हणजे गोव्याकडचा मराठी माणूस आहे. तर आम्ही जेव्हा शूटिंगला गेलो तिथे वेबसिरीजला काय होतं, आदल्या दिवशी आमचं सगळं रिडिंग वगैरे झालं होतं आणि आमचे जे दिग्दर्शक होते त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला अशा अशा पद्धतीने भूमिका करायची आहे. सगळ्यांना त्यांनी सांगितलं होतं. तर मला त्यांनी सांगितलं की जरी गोव्याकडचा मराठी माणूस असला तरी किती करता येतो वगैरे असं काही लाऊड मुद्दाहून काही करायचं नाहीये. आपण वेबसिरीज सगळ्यांना समजेल असे, अगदीच कधी असं वाटलं की तेवढाच फक्त फ्लेवर द्यायचा, तर तो आम्ही एक 2-3 सीनमध्ये जरा करून बघितलं तर ते म्हणाले नको, म्हणाले तुम्ही नका करू काही ते गोव्याचं थोडंसं नेझल वगैरे असं काही नको, तुम्ही मराठी माणूस फक्त तो कुठेतरी वाटेल असा एक गोवन त्याला अगदी लोकांच्या लक्षात नाही आला तरी चालेल इतकंच त्याला तुम्ही ते ठेवा, गोवन टच द्यायचा. हा म्हणजे ते कदाचित तो ठेवलेला आहे की नाही हे पण बघताना वाटणार नाही, पण त्याने तसंच सांगितलं होतं तर आम्ही तेच फॉलो केलं. म्हणून मी नेहमी सांगतो की दिग्दर्शकाला जे हवंय, कारण शेवटी लेखकांनी लिहिलेलं असतं आणि दिग्दर्शकाला ते काय म्हणूया आपण सगळं ते दिसत असतं. त्यामुळे मी त्याचा टॉर्च घेऊन पुढे जातो, ते सोपं पडतं मला. पण अशी कोणती भूमिका आहे का की जी आयुष्यात करावीशी वाटते, किंवा अशा पद्धतीची भूमिका आपण आयुष्यात एकदा तरी करावी असं वाटतं? खरं सांगू का, मला असं काही नाही. म्हणजे मी स्वतःला मुळात इतका मोठा नटच मानत नाही की ही भूमिका, म्हणजे म्हणणारे म्हणतात की मला तात्यासाहेब शिरवाडकरांचा नटसम्राट करावा असं वाटतं, असं म्हणजे अनेक भूमिका, मग तोमिनोइस मधला लखोबा लखोंडे करावा असं वाटतो, किंवा इथे ओशाळा मृत्यूमधला औरंगजेब तो करावा असं वाटतो, किंवा वाहतोय दुर्वांची जोडीमधला दिगू, म्हणजे एक भूमिका एक समीकरण होतं असं. पण असं काही मला वाटत नाही. मला तर असं नेहमी वाटतं, म्हणजे ही कदाचित माझी भीती असेल आणि अगदी प्रामाणिकपणे सांगेल की तेवढी माझी योग्यता नसेल. कुणीतरी आधी खूप काही करून ठेवलेलं आणि गाजलेलं काही असेल ना आणि ते माझ्याकडे जर का आलं तर मला भीतीच वाटेल. मला नवीनच करावं असं वाटेल, आपण नवीन काहीतरी नाटक करूया. म्हणजे मी ही सगळी ना आत्तापर्यंत म्हणजे तोमी नव्हे, अश्रुंडी झाली फुले, ही सगळी जुनी नाटकं केली, वाऱ्यावरची वरात. पण आता वाऱ्यावरची वरात जेव्हा आम्ही केलं 99 साली, तेव्हा अशी फार कमी मंडळी होती की ज्यांनी पु ल देशपांडे किंवा वसंतराव देशपांड्यांचं त्यांना अगदी सगळं लख्ख आठवते, असं फार कमी होती. त्यामुळे आमच्या कोणाच्याही भूमिकेवर, किंवा आम्ही ते नाटक वेगळ्या पद्धतीने चंद्रकांत कुलकर्णी सरांनी बसवलं होतं. म्हणजे पु ल तर स्वतः पेटी वाजवायचे. आम्ही जेव्हा 99 साली केलं तेव्हा ती बापूसाहेब भूमिका जी आहे ती चंद्रकांत काळे करायचे, त्यांना गायक दाखवलं होतं आणि देसाई मास्तर म्हणून आम्ही यायचो तर आम्ही पेटी वाजवायचो, आम्ही ते बदललं होतं. त्यामुळे असं काही नाही. पण म्हणजे मलाच अजून माहिती नाही की मी ऍक्च्युली कुठली भूमिका मी माझ्याकडनं सर्वोत्कृष्ट ज्याला आपण असं म्हणतो की हेच माहिती नाही. म्हणजे आता मी आता तातोबा काशीकर केला, ती भूमिका 40 वर्षांपूर्वी अशोक मामा सराफ यांनी केली होती. पण त्यांचेच भाऊ म्हणजे आमच्या एका दीनानाथच्या प्रयोगाला आले होते आणि ते म्हणाले, विघ्नेश मी अशोकचाही तातोबा बघितलाय, तुझाही तातोबा बघितलाय, पण मला असं कुठेही वाटलं नाही की अशोकचा तातोबा आणि तुझा तातोबा यांची कम्पॅरिझन करावी. अशोकने त्याच्या पद्धतीने रंगवला होता आणि अशोक मामा मी काय बोलणार म्हणजे, पण म्हणाले तुझा तातोबा काशीकर बघताना आम्हाला असं कुठेच वाटलं नाही की अरे हे ना हे जरा हे अशोकचंच भारी होतं, हे अशोकचंच भारी होतं, किंवा असंही वाटलं नाही की हे अरे अशोकपेक्षा ह्याचं भारी, अशोकपेक्षा. आम्हाला हा एकदम वेगळा वाटला तातोबा. त्यामुळे असं मलाच माहिती नाही मी कुठल्या प्रकारची भूमिका फार छान करू शकेन. म्हणजे प्रत्येक भूमिकेचं वेगळेपण स्वीकारलं गेलं त्याच्यामध्ये असं म्हणता येईल. दादा तू इतका फ्लो मध्ये बोलतोस आणि इतका छान बोलतोस की त्याच्यावरून कळतं की ते उत्तम निवेदक आहेसच. तर निवेदन करताना ना एक तर हजरजबाबीपणा असावा लागतो. असा कुठला प्रसंग घडला आहे का जिथे प्रचंड आता हे बोलणं गरजेचं आहे असं झालंय? एक प्रसंग तुला अगदी पटकन सांगतो. हजरजबाबीपणा तू म्हणालीस म्हणून, सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सोनिया परचुरे सगळ्यांना माहिती आहे. तर तिच्या शरयू नृत्य कला मंदिरचा एक कार्यक्रम ठाण्याच्या घडकरी रंगात आणला होता आणि प्रमुख पाहुणे किंवा काय म्हणूया प्रमुख वक्ते म्हणून असं म्हणजे अच्युत गोडबोले साहेब होते आणि रेणुका शहाणे, रेणुकाताई असे दोघे होते. म्हणजे आणि हे सगळे दोस्ती खात्यात आले, ते काय धंदा म्हणून तिथे आले होते आणि मी निवेदनाला होतो. पण त्या दिवशी काहीतरी अशी अडचण झाली की त्या लाईट्सचा काहीतरी इश्यू झाला आणि कार्यक्रम आमचा ना सुरू व्हायलाच एक 20-25 मिनिटं उशीर झाला होता. बरं आता ते सगळं तिचं नृत्यातनं जे काहीतरी ते सगळं सेट होतं, म्हणजे ते असं आयत्या वेळेस चाललं तर काही कट करता येणार पण होतं.
आणि दुपारी 4 वाजता प्रशांत दादाचं नाटक होतं, मला वाटतं प्रशांत दामलेचं गेला माधव का कुठलं तरी नाटक होतं, आता नाटक लक्षात नाही. आणि तिथे काय होतं, 2:30 वाजता थिएटर द्यायला लागतं ना, कारण आमचा या कार्यक्रमाचा सगळा सेट निघणार, मग नाटकाचा सेट लागणार. आणि हा नृत्याचा कार्यक्रम संपेस्तोवर काहीतरी 2:20 झाले होते. आता अच्युत गोडबोले आणि रेणुका शहाणे यांना मंचावर बोलवायचं आणि नुसतंच काय पुष्पगुच्छ दिला आणि धन्यवाद आभार असं, पण त्यांना बोलायला त्याचं दोघांनाही आणि सांगायचं अगदी 1 मिनिट बोला तुम्ही, असं पण बरोबर नाही. आणि इतके मोठे कलावंत त्यांना मी कसं सांगणार, हो आता गोडबोलेचं तुम्ही बोलू नका. तर सोनिया म्हणाली, विघ्नेश काय करता येईल आपल्याला? म्हटलं सोनिया आपल्याला थिएटर तर द्यावं लागेल 2:30 वाजता. तर ते म्हणाले दोघांना आपण रिक्वेस्ट करूया का की अगदी 2-2 मिनिटात तुम्ही जरा आटोपते घ्या म्हणून. म्हटलं आपण असं कसं सांगणार, जरी ते स्टेजच्या मागे आपले जरी मित्र असले तरी आज आपण ते प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते म्हणून येत ना, तर काय. तर ती म्हणाली किंवा कोणाला एकालाच बोलायला सांगूया का, म्हणजे मग त्याला अच्युत गोडबोले सिनियर ना म्हणजे की एक वक्ता म्हणून. तर मी म्हटलं बरं थांब बघतो, तू आता तुझा जो पुढे नृत्याचा आहे तू त्याचा विचार कर, म्हटलं काय बोलायचं बघतो. आणि काय माहिती नाही, रंगदेवतेच्या कृपेने मला एक वाक्य सुचलं म्हणतोय मी, हजरजबाबी असा माझा दावाच नाही, एक वाक्य सुचलं. कार्यक्रमाच्या सांगतेच्या वेळी मी स्टेजवर गेलो, 2:25ला मी एवढंच म्हटलं आजच्या कार्यक्रमाला आपल्याला जे प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहेत ते गोडबोले शहाणे आहेत आणि शहाणे गोडबोले आहेत. त्या दोघांना विनंती करतो की त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं. आता गोडबोले शहाणे आहेत आणि शहाणे गोडबोले आहेत. तर ते रेणुका ते एवढी हसली तिथे, म्हणजे तिला कळलं की आता आणि घड्याळ दिसतच आहे. तर तिने वाटतं काहीतरी अक्षरशः विघ्नेशच्या बोलण्यातला अर्थ मला कळलाय, तर मी सगळ्यांना शुभेच्छा देते आणि पुढची सूत्र अच्युत दादांकडे देते. पण अच्युत गोडबोले त्यांना कळलं होतं, अक्षरशः 1 मिनिटापेक्षा कमी वेळात त्यांनी शुभेच्छा, काय भावी वाटचालीसाठी शुभेच्छा, कार्यक्रम छान झाला एवढं दिलं. आणि आम्ही बरोबर 2:30 वाजता थिएटर खाली केलं. आता हे मी काय म्हणतो, हा हजरजबाबीपणा नाही, हे मला सुचलंय. म्हणजे हजरजबाबीना तुम्ही पु ल देशपांडेंसारखं असलं पाहिजे. म्हणजे हजरजबाबीपणा आपल्याला त्या क्षणी काहीतरी सुचतं. म्हणजे दीनानाथ थिएटरला आमचा कार्यक्रम होता आणि पद्मश्री सुरेश वाडकर साहेब ते गायला बसले आणि इंटरव्ह्यू नंतर ते गायला बसले. आधी म्हणजे श्रीधर काका होते, श्रीधर फडके आणि रवींद्र साठे गायला, आणि प्रकाश योजना असते ना, तर ते स्टेजवर बसले आणि ते काहीतरी असं हार्मोनियम वगैरे चेक करत होते आणि मी त्यांच्या बाजूला बसलो होतो. आणि लाईट्स असे खूप कधी कधी अगदी असे ब्राईट होतात ना, तर ते त्यांच्या इथे ते चमकत होतं. तर त्यांनी स्वतःवर विनोद केला, म्हणजे पॉझिटिव्हली घेतला, अरे हा लाईट कमी करा इथला, हे चमकतंय, असं त्यांनी केलं होतं. तर मी फक्त एवढंच म्हटलं असू दे, आता ते काही टाळू शकत नाही आपण. आता ते पण त्यांनी एकदम पॉझिटिव्हली घेतलं. म्हणजे असं कधी कधी होतं. किंवा श्रीधर फडके काका, आम्ही एक कार्यक्रम करत होतो आणि 5 मिनिटं त्यांना आम्ही बोलवलं, तर लोकांनी सगळं श्रीधरजी एक तरी गाणं होऊ दे, एक तरी गाणं होऊ दे. अर्थात ते आहे म्हटलं. मग ते काय, ते बोलायला लागल्यावर त्यांना बाबूजींच्या आठवणी, आशाताईंच्या आठवणी असं. आणि 1-2-3 आठवणी सांगून झाल्यावर ते पटकन म्हणाले, विघ्नेश तुला आता ना अगदी खरी गोष्ट सांगतो. तर मी म्हटलं मग इतका वेळ काय सुरू होतं. म्हणजे हे काय म्हणतो आपण, त्यांची टिंगल करण्याची ह्यानी नाही, पण त्या क्षणी सुचतं. आणि ते पण एवढे दिलखुलास असले आणि कार्यक्रम संपल्यावर म्हणाले तुला बरं नाही काहीतरी असं सुचतं गमतीशीर. म्हटलं सुचतं म्हणालात हेच खरंय, हजरजबाबीपणा वगैरे काय नाही, त्या क्षणी ते. आणि पण मला तो हजरजबाबीपणाच वाटतो की ते सुचण्यामागे काहीतरी एक थिंकिंग प्रोसेस असते, कारण जोपर्यंत आपण विचार करत नाही तोपर्यंत सुचत नाही, आणि ते सुचणं महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं ना, माझे 3 गुरु आहेत, म्हणजे त्यांनी काय म्हणूया आपण, त्यांनी जे शिकवलंय ना, म्हणजे माझे संवादिनी वादनातले गुरु पंडित गोविंदराव पटवर्धन, नंतर मी ज्यांना गुरुस्थानी मानतो ते संगीतभूषण पंडित रामभाऊ मराठे. म्हणजे मी त्यांच्याकडे गाणं शिकलो नाही, पण मला ते गुरुस्थानी आहेत. आणि नाट्यक्षेत्रामध्ये नाट्यक्षेत्रातले प्रभाकर पंत पणशीकर. तर या तिघांची जी सायकॉलॉजी आहे ना, मला असं वाटतं त्यामुळे या गोष्टी होत असतात की ते नेहमी सांगायचे की एकदा तिथे बसलो ना आपण
की फक्त त्यामध्येच तुम्हाला राहता आलं पाहिजे. म्हणजे पणशीकर नेहमी म्हणायचे की माझ्यातला निर्माता विंगेत असतो. मी मंचावर गेलो की माझ्यातला नटच फक्त जागृत असतो, निर्माता विंगेत असतो. तसं गोविंदराव पाठवतात, मी साथ करायला बसलो की आत्ता मी ज्याची साथ करतोय तो माझा गुरु. मग तो वयाने लहान असू दे, मोठा असू दे, त्याला माझ्यापेक्षा जास्ती अनुभव असू दे, म्हणजे ते काय त्या क्षणाला तिथेच ते राहायचे. तर कदाचित ते माझ्यावर हे असल्यामुळे असेल की ते येतं. म्हणजे मला पण ती किती क्रिस्टल क्लिअर थॉट प्रोसेस आहे त्यांची की हे उलट हे सोपं असतं. सोपं आहे ते. हा ऍक्च्युली सोपं असतं, पण आपणच इकडे तिकडे असं होतं, त्यामुळे असं ते होतं. यावरून मला फक्त एक प्रश्न असा सुचला की निवेदन करताना आपण कुठल्या गोष्टी केल्याच पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी करू नयेत. म्हणजे एकदम अशा खूप गोष्टी आहेत की ज्या आपण करूच नाहीयेत. त्याची यादी वाचायला लागलो तर वेळ जाईल, पण म्हणजे एक सूत्र एवढं ठेवायचं, गाण्याच्या कार्यक्रमामध्ये गायक पहिला, वादक दुसरे, आपण तिसरे, हे नक्की ठेवायचं. म्हणजे गाण्याचा कार्यक्रम आहे, निवेदनाच्या कार्यक्रमामध्ये गाणं नाहीये. आणि तयारी ठेवायची, आयत्या वेळी काय काय बदल होतात की आता ही 2 गाणी कट आहेत किंवा जरा थोडं जास्ती बोल, तर आपण असं धरून ठेवायचं की आपल्याला 1.5 ते 2 मिनिटात आपलं जे काही निवेदन असेल कुठलंही, म्हणजे गाण्याच्या कुठल्याही प्रकाराचं, ते आटोपशीर आणि परिणामकारक बोलता आलं पाहिजे. करेक्ट. आणि जर का आपल्याकडे फार मोठा महत्वाचा किंवा फार ग्लॅमराइज्ड असा मुद्दा नसेल तर आपण बोललंच पाहिजे हा अट्टहास टाळायचा. 2 गाण्यांच्या मध्ये की आता नाही मी आता बोलणारच 2, 2.5, 3 मिनिटं, असं काही नसतं. रादर तुम्ही जर का असं कंटाळवाणं बोललात तर 4थ्या 5व्या निवेदनानंतर माणसं कंटाळतात ऐकणारे. त्यापेक्षा काय असतं, झाकलीमोठ सवा लागायचे. एखाद्या गाण्याविषयी आपल्याला समजा कधी कधी असं होतं फरमाईश त्याने आपल्याला काही माहिती नसतं, तर त्यावेळी चक्क सांगायचं की आता ही अशी फरमाईश हे गाणं ऐकूया. आताचा काळ इतका फास्ट आहे, म्हणजे हल्ली रील सुद्धा बघा, आपल्याला 20 सेकंदाचं जे काय आपल्याला पहिल्या 5-7 मिनिटात जर का आवडलं नाही तर आपण लगेच. तसंच गाण्याच्या कार्यक्रमामध्ये की आपल्या निवेदनामुळे आता अरे बापरे हा किती वेळ बोलतोय असं जर का होत असेल तर ते तुमचं फेल्युअर आहे. त्यामुळे आटोपशीर, थोडक्यात आणि महत्वाचं अगदी काही सांगण्यासारखं असेल तरच ते सांगायचं. म्हणजे मी सगळ्यांना सांगतो की हल्ली ह्या पॉडकास्टमुळे, युट्यूबमुळे वगैरे सगळ्यांना जवळजवळ बरेचसे किस्से माहिती आहेत. म्हणजे आता गीत रामायणाचा कार्यक्रम असेल तर गीत रामायणातलं पहिलं गाणं हे हरवलं होतं, मग ते पुन्हा गदिमांनी लिहिलं, सीताकांत लाड यांनी त्यांना त्या खोलीत कोंडलं, मग ती कडी लावली. आता हे सगळ्यांना माहिती आहे. हा किस्सा खूप असा सागर संगीत सांगायचा नाही, तो आटोपशीर. जसं तुम्हाला माहितीच आहे गदिमांनी पहिलं गाणं गीत रामायणातलं कसं अगदी 4 वाक्यात रेफरन्स द्यायचं आणि ते पहिलं श्रीराम 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 सुरू झालं पाहिजे, स्वय श्री रामप्रभू ऐकते. बरोबर. हा, म्हणजे आता आपल्याला इतका तर अंदाज नक्की येतो की हे लोकांना माहिती आहे किंवा हे लोकांना माहिती नाही आहे. मग ते जे माहिती आहे लोकांना ना, ते खूप असं पसरट नाही करायचं पटकन. उलट लोकांना कमी बोलणं आणि जास्ती गाणी झाली तर ते आवडतं. त्यामुळे शक्यतो असं होऊ द्यायचं नाही की माझ्या बोलण्यामुळे 4 गाणी कट करायला लागली, असं नाही झालं पाहिजे. अगदी अगदी बरोबर. गाणी जी काय ठरवली असतील ते, म्हणजे परवा मी एक गंमत म्हणून राहुल देशपांडे यांचा अभंगवारी कार्यक्रम होता आणि मी गंमत केली. बोरिवलीला कार्यक्रम होता तो. त्या परवा थोडं ट्रॅफिक खूप झालं त्यामुळे थोडा उशिरा सुरू झाला. तर मध्यंतर घेताना मी गंमत म्हणून असं सांगितलं, रसिको आपण फक्त 5 मिनिटांचं मध्यंतर घेणार आहोत, उशीर करू नका नाहीतर निवेदन कट करायला लागतं बरं का. तर त्यातली गंमत लोकांना कळली होती की येऊ नका म्हणजे गाणं आपण कट करणार असं कसं कमी बोलायचं. आता निवेदन हे काय म्हणतो, शॉर्ट अँड स्वीट. डॉक्टर गिरीश ओक ते असं नेहमी सगळ्यांना सांगतात की तुम्ही तुमचा वेटिंग पिरियड ठरवा. जी नवीन मंडळी येतात कुठल्याही क्षेत्रात, मी निवेदन असं म्हणत नाही, कुठल्याही क्षेत्रात कलेच्या कुठल्याही प्रांतात जी मंडळी येतात नव्याने तरुण मंडळी, त्यांना ते सांगतात कधी की तुम्ही वेटिंग पिरियड ठरवा की 2 वर्षात आपल्याला जर का एका विशिष्ट पद्धतीचं किंवा विशिष्ट पर्याय लेवलचं यश नाही मिळत तर आपण काय करणार. तसं आहे. त्यामुळे पण हे वाक्य मी लक्षात ठेवे ना की आपलं वेटिंग पिरियड ठरवला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये, कोणतंही क्षेत्र असू दे. आणि दादा जाता जाता शेवटचा प्रश्न असा की तू अनेक ठिकाणी आम्हाला पडद्यावर दिसतोसच आणि इतकं असताना एक दिलखुलास
व्यक्तिमत्व असं म्हणता येईल. तर यामागे तू तुझी मेंटल हेल्थ कशी जपतोस? हा प्रश्न विचारण्यामागे उद्देश असा की हल्ली आपण म्हणजे या सगळ्या धकाधकीच्या जीवनामध्ये ना मेंटल हेल्थला कुठेतरी आपण जास्त महत्त्व देत नाही, किंवा प्रचंड कामामध्ये ओघवतं इतकं होतं की हा ठीक आहे आपण परत कामच करू, हा ठीक आहे परत कामच करू, ब्रेक स्वतःला दिला जात नाही. तर याच्यामध्ये तू कशी मेंटल हेल्थ स्वतःची जपतोयस? मेंटल हेल्थ जपण्यासाठी मी काही वेगळं करत नाही, पण मला वाचनाची आवड आहे. अगदीच काही नाही तर गरीब एक अर्धा पाऊण तास पेटी वाजवतो, रिलॅक्सेशन म्हणतो ज्याला आपण, ते होतं. पण फिजिकल हेल्थचं जर का तू म्हणशील ना, तर हल्ली गेली 4 वर्ष मी सांगायला लागलो की मी नाईट शिफ्ट करत नाही. म्हणजे एखादा प्रोजेक्ट माझ्याकडे आला ना सिरियलचा, तर मी रुपये पैसे तर नंतर ठरवतो, आपण भूमिका काय ती आधी विचारतो वगैरे, पण एक अट मी सांगतो की शक्यतो नाईट शिफ्ट मी करणार नाही. म्हणजे रात्री 10, 10:30, 11, 12 पर्यंत शूटिंग ठीक आहे, पण तुम्ही जर का सांगितलं की पुढचे आपल्याला या सोमवारपासून सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रोज नाईट शिफ्ट आहे, असं जर का काही असेल तर मी शक्यतो तो प्रोजेक्ट नाही सांगतो. म्हणजे कारण मला काय म्हणजे एक तर झोप अनावर होते हल्ली, मला झोप आली की मला सहन होत नाही. म्हणजे मग त्यावेळेला मला बाकी काही नाही, झोपच आवश्यक असते. त्यामुळे मी मेंटल हेल्थपेक्षा सुद्धा आधी फिजिकल हेल्थला म्हणजे प्राधान्य देतो की ते सगळं व्यवस्थित पाहिजे. म्हणजे आता गेले 12 ते 15 वर्ष मी घरून कुठेही शूटिंग असेल मुंबईत, तर माझी बायको ती मला किमान एक वेळचा पूर्ण डबा किमान तो असतोच माझ्याकडे. शक्य असेल तर संध्याकाळी पण काहीतरी स्नॅक्स सॉर्ट ऑफ म्हणतो ना, असं माझ्याकडे काहीतरी असतंच. म्हणजे त्यामुळे तो काय नाही. आणि मध्ये जेव्हा मोकळा वेळ मिळतो, असं काय नसतं ना की आम्ही एकदा 9ला सेटवर गेलो की रात्री 9पर्यंत कामच करत असतो. मध्ये मोकळा वेळ मिळतो आम्हाला. मग अशा वेळी जिथे कुठे जागा मिळेल तिथे डाव्या पाशीवर झोपून राहायचं, एक अर्धा तास, पाऊण तास. त्यामुळे ते करतो. पूर्वी मी गाडी खूप चालवायचो, म्हणजे अगदी नॉनस्टॉप मुंबई, चेन्नई, मुंबई, भोपाळ असे कितीतरी प्रवास मी केलेले आहेत. पण आता मी मुंबईत गाडी चालवत नाही अजिबात. म्हणजे अगदी रेअरेस्ट ज्याला म्हणतो ते मी फक्त रविवारी कुठे काय शूटिंग असेल आणि रविवारी गाडी घेऊन गेलो, ते सुद्धा नाहीच. त्यामुळे मी मेंटल हेल्थ तसंच आहे ना की गाडी चालवून दमतो आपण, आपल्याला ते कळत नाही. खरंच आहे. मग त्यावेळी मी आता आपल्याकडे काय जे उबर, ओला ज्या काय असतील किंवा असतील त्या रिक्षा वगैरे, ह्यांत बसून राहायचं, विचारही करायचा नाही. कार्यक्रमाची तयारी साधारण 50-60% झालेली असते, त्यामुळे बसून राहायचं शांतपणे. प्रेशर घ्यायचं नाही खूप, बापरे आता काय होईल. आणि वेळ प्रसंगी जर फारच धावपळ असेल तर एखाद दुसरा कार्यक्रम सोडून द्यायचा. म्हणजे उद्या मला एक कार्यक्रम आला होता शासनाचा, पण माझे ऑलरेडी ठाण्यातच सकाळी एक छोटा कार्यक्रम आहे घरगुती आणि संध्याकाळी एक घरगुती कार्यक्रम आहे. मधल्या वेळेत माझं प्लॅनिंग होऊन सगळं मी जाऊ शकतोय कार्यक्रमाला, मला माहिती आहे ते वेळेचंही काही गडबड होणार नाहीये. पण उद्याच्या कार्यक्रमाचा अभ्यास करायलाच माझ्याकडे वेळ नाहीये. त्यामुळे मी नाही सांगितलं, कारण आत्ता आपलं हे पॉडकास्ट शूटिंग, नंतर संध्याकाळी कार्यक्रम आणि रात्री म्हणजे पुन्हा ठाण्याला जायचं प्रवास करून, तर ते मला कळलं ते होणार नाही, मग तो नाही सांगितलं कार्यक्रम. त्यामुळे असं दोन्ही हे पाळायचं. म्हणजे पण हे खूप लक्षात ठेवण्यासारखं आहे. म्हणजे मी म्हणेन की हा ओव्हरऑलच पॉडकास्ट हा अनेक गोष्टींनी लक्षात ठेवण्यासारखा आहे माझ्यासाठी. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट अभिनय क्षेत्र, त्याच्यामध्ये घडलेला प्रवास, प्रामाणिकपणा जो मुख्यत्वे फार कमी प्रमाणात हल्ली काही प्रमाणात दिसतो. दुसरी एक निवेदनाची महत्वाची गोष्ट, आणि तिसरी मेंटल हेल्थ सोबत असणारं फिजिकल हेल्थ. त्याच्यामुळे छान वाटलं, माझ्या ज्ञानात भर पडली, मला मजा आली. आणि दादा त्याबद्दल तुझं मनापासून कौतुक आणि आभार. म्हणजे खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आय होप तुम्हाला या आमच्या गप्पा नक्की आवडल्या असतील. या गप्पा कुठे रंगल्या असा प्रश्न असेल तर कर्वेनगरला हा स्वत्व स्टुडिओ आहे, तिथे तुम्ही येऊ शकता, तुमचे पॉडकास्ट शूट करू शकता. इथला अँबियन्स छान आहे आणि इथली टीम सुद्धा खूप कॉपरेटिव्ह आहे. त्यामुळे तुम्हाला यायचं असेल तर नक्की या. आणि हो, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.